रत्नागिरीच्या सोलो ट्रिपचा माझा हा तिसरा दिवस होता. रत्नागिरीवरून मी जाणार होते राजापूर जवळच्या आमच्या धोपेश्वर या गावाला. पण आपण म्हणतो ना की प्रवासापेक्षा प्रवासातली वाट ही अनेकदा जास्त सुंदर असते. हा शब्दशः अनुभव रत्नागिरीवरून धोपेश्वरला जाताना येतो. रस्त्यात लागणारी पावस, गणेशगुळे, कशेळी, आडिवरे ही सगळी गावं म्हणजे अस्सल कोकणी सौंदर्याचा नमुना आहे. एका बाजूला उधाणलेला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचे कातळसडे, अशा सुंदर अशा भागातून हा सगळा रस्ता जातो. मी आता निघाली आहे रत्नागिरीवरून मी चालली आहे कशेळीला. रस्त्यामध्ये 2-3 स्पॉट्स आहेत जे मी ऑलरेडी बघितलेले आहेत. पूर्णगड, गावखडी ही सगळी ठिकाणं बघून झाली आहेत, पण तरीसुद्धा छान सकाळच्या वेळेला हा एक मला छान स्पॉट सापडला आणि इथे 5 मिनटं थांबणार मी आणि पुढच्या रस्त्याला लागणार आहे. आजचा प्लॅन असा आहे की आज कशेळीमध्ये मी कनकादित्याचं मंदिर बघणार आहे, देवगडीचं बीच बघणार आहे आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे धोपेश्वरला. सो स्टे ट्यून्ड. रत्नागिरी मागे पडलं आणि पूर्णगडची मूछकुंडी नदीची खाडी पार केली. या खाडीच्या तोंडावर पूर्णगडचा एक छोटासा किल्ला वसलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या किनाऱ्यावर थोडा वेळ थांबले आणि इथली खारी हवा आणि शांतता मनसोक्त भरून घेतली. नमस्कार, मी आत्ता आली आहे गावखडीच्या इथल्या पुढच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि रस्त्याने जाताना मला इथे ही कासवांची हॅचरी दिसली. खरं तर हा जो ह्यांचा सीझन असतो, हा जो हंगाम असतो तो मार्च एप्रिल हा असतो, परंतु इथे बऱ्यापैकी टोपल्या ठेवलेल्या आहेत. सो बरीच अंडी इथे हॅच झालेली असू शकतात. आधी हा कासव संवर्धन प्रकल्प खूप कमी ठिकाणी होता. वेळास आणि अंजर्ले इथेच होता, तिथे कासव महोत्सव व्हायचा, परंतु आता अवेअरनेस वाढल्यामुळे बऱ्याचशा समुद्रकिनाऱ्यावरती हा कासव संवर्धनाचा जो प्रकल्प आहे तो राबवला जातो. तुम्ही जर एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर अशा ठिकाणी आलात आणि तुम्हाला जर ही कासवांची हॅचरी दिसली तर हे बघण्याचा चान्स तुम्ही नक्की घालवू नका. खूप छान असा अनुभव असतो हा आणि कासव जेव्हा समुद्रामध्ये जातात ते बघणं सुद्धा खूप छान अनुभव असतो. आत्ता पाऊस आलाय त्याच्यामुळे गाडी लावून मी थांबली आहे साईडला शांत. रस्त्यावरती इथे कोणीच नाही आहे, एक माणूस नाही आहे किंवा गाडी नाही आहे आणि पाऊस आलाय. वातावरण तर छान झालं, पण इतक्या उन्हाळ्यामध्ये पावसाची शक्यता सांगितली होती, पण तरी सुद्धा मी काही पावसाची तयारी करून आलेली नाही आहे. त्यामुळे आता पाऊस थांबेपर्यंत इथे ब्रेक घेणार आणि मग पुढे कशेळीला जाणार. आणि लकीली मला खूप छान इथे शेड मिळाली आहे, त्याच्यामुळे माझी गाडी आणि सगळं सामान हे शेड खाली राहिले व्यवस्थित. सो पोहोचीन आता लवकरच. फायनली मी आता कशेळीला पोचली आहे, देवगडीच्या बीचच्या इथे, आणि अप्रतिम आणि नितांत सुंदर असा व्ह्यू आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे. अजून मला खाली जायचं आहे आणि आय एम प्लॅनिंग टू गो इथे आणि त्याच्यानंतर इथे खाली. पण मला माहिती नाही तुम्हाला कॅमेरामध्ये किती दिसतंय, पण डोळ्यांना हा जो काही नजारा आहे तो खूप सुंदर आहे. मी आत्ता आली आहे देवगडी बीच कशेळीला आणि वर्थ जागा आहे, सुंदर जागा आहे, शांत. आणि तुम्ही जर कधी इकडे आलात या भागामध्ये तर ही जागा मिस नका करू. आणि खूप छान वाटतंय. मी आता इथे जरा वेळ घालवणार आहे आणि त्याच्यानंतर मी पुढच्या माझ्या प्रवासाला लागणार आहे. पण अप्रतिम जागा आहे. इथे जर तुम्ही देवगड बीचला येणार असाल तर तुम्ही ओहोटी आणि भरतीच्या वेळा बघून या, कारण की जर भरती असेल तर इथे खाली येता येत नाही, तुम्हाला वरनं व्ह्यू बघायला मिळू शकतो.
4 दिवसांनी पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे सध्या भरतीचा विषय नाही. समुद्र हा आत ओढला गेलेला असतो आणि ओहोटी चालू असते. रात्री 12 नंतर वगैरे भरती चालू होते, त्याच्यामुळे मला इथे खाली येता आलं. आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी जागा आहे. हे कॅमेरामध्ये पकडता येणं खरंच खूप अवघड आहे. नजरेला जो अप्रतिम नजारा दिसतोय तो खूप छान. इथे या साईडला आतमध्ये एक गुहा आहे छोटीशी, तिथे सुद्धा थोडीशी वाळू आहे, पण तिथे फार जास्त वेळ थांबता येणं शक्य नाही आहे आणि ते जास्त धोकादायक सुद्धा आहे. पण ती गुहा सुद्धा तुम्हाला बघता येते. ऊन आल्यामुळे आता समुद्र अजून छान दिसतोय आणि छान जागा होती आणि माझा अनुभव खूप मस्त होता. आता मी इथून जाणार आहे कनकादित्याच्या मंदिरामध्ये, सो भेटूयात. नमस्कार. आपण मगाशी इथे खाली गेलो होतो, तुम्हाला इथून दिसत असेल बीच. आता मी जिथे आली आहे तिथे त्याला नाव आहे सनसेट पॉईंट असं. इथून तिन्ही साईडला समुद्र दिसतो, साईडला खडक दिसतात आणि तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेला आलात तर तुम्हाला इथून छान सनसेट बघता येईल. त्यांनी दोन्ही साईडला रेलिंग करून पॉईंटसुद्धा चांगला केला आहे. सकाळी मी लवकर आल्यामुळे मला एक फायदा झाला की खाली बीचवरती कोणीच नव्हतं. आता बऱ्यापैकी इथे गर्दी वाढायला लागलेली आहे, त्यामुळे कुठेही तुम्ही फिरायला जाताना तुम्ही वेळा बघा. मी तुम्हाला आता हा पॉईंट दाखवते. आपण इथे गेलो होतो मगाशी खाली. ही समोर अंधारामुळे कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण इथे ती गुहा आहे छोटीशी आणि तिथेही घळ एक तयार झालेली आहे आणि हा सुंदर असा व्ह्यू इथून दिसतो. मेन रोडवरनं तुम्ही जेव्हा इकडे यायला निघता तेव्हा तुम्हाला आधी रस्त्यामध्ये कनकादित्याचं मंदिर लागतं, रस्त्याला लागूनच आहे ते. आणि तिथून पुढे तुम्हाला बीचसाठी दुसरा एक टर्न घ्यावा लागतो. रस्त्यावरनं मेन रोडला जी कशेळीची पाटी आहे त्याच्यावरती 2 किलोमीटर लिहिलंय, पण 2 किलोमीटर कशेळी गाव आहे. त्याच्या पुढे देवघळीच्या बीचला जाण्यासाठी तुम्हाला एक 3-3.5 किलोमीटर तरी पुढे जावं लागत असेल. आता मी कनकादित्याच्या मंदिरामध्ये आली आहे. बरंच जुनं मंदिर आहे हे आणि त्याचा इतिहासही खूप इंटरेस्टिंग आहे, तोही मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे कनकादित्य मंदिर आहे हे हजारी वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि ही जी मूर्ती आहे इथं स्थापित, ती इथं स्थापित होण्यापूर्वी गुजरातमध्ये पाटण नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी मंदिरमध्ये होती. ज्यावेळी तिकडे मूर्त्या भग्न करायला सुरुवात झाली त्यावेळी शाबूत मूर्त्या समुद्रामार्गे दक्षिणेकडे शिफ्ट करत असताना नावाड्यानं समुद्रकिनारी इथं जी देवघळी बीच म्हणतात त्या ठिकाणी नॅचरल जी गुहा आहे त्या गुहेमध्ये आणून ठेवली होती. आणि त्यानंतर ह्या गावामध्ये कनका नावाची जी सूर्योपासिका होती तिला दृष्टांत झाला की मी समुद्रकिनारी आलेलो आहे, ग्रामस्थांच्या मदतीनं नेऊन गावामध्ये स्थापना कर. म्हणून तिनं ज्यावेळी गावाला सांगितलं त्यावेळी समुद्रकिनाऱ्याचा शोध घेतला, त्यावेळी त्या गुहेमध्ये मूर्ती सापडली आणि मग वाजत गाजत आणून स्थापना केली गेली. परंतु हा काळ केव्हाचा आहे काय कुठंही रेकॉर्ड नाही आहे. परंतु शिलाहार राजघराणं जे होऊन गेलं त्यांची राजधानी पन्हाळगड होती कोल्हापूरजवळ. त्यापैकी राजा गंडरादित्य द्वितीय शके 1113 इथं समुद्रस्नानाकरता आले होते. त्यावेळी गोविंद भट भागवत नावाचे गृहस्थ देवाचे इथे पुजारी होते. त्यांना राजांनी हा कशेळी गाव इनाम दिला होता. तर त्यावेळेचं ते इनामपत्र म्हणा किंवा आज आपण त्याला ताम्रपट म्हणतो, तो 3 पानी ताम्रपट या देवस्थानमध्ये अवेलेबल आहे. त्यावरनं निर्विवाद सांगता येतं की मंदिर हजारो वर्षाही पूर्वीचं आहे. त्या ताम्रपटाचं वजन आहे 7.5 किलो.
कनकादित्य मंदिराची जी गोष्ट सांगितली जाते, जी आख्यायिका सांगितली जाते, त्याच्यामध्ये तो नावाडी जेव्हा ती भग्न मूर्ती वाचवण्यासाठी म्हणून ते गलबतामध्ये टाकून जेव्हा घेऊन चालला होता, तेव्हा त्याचं गलबत कशेळीच्या बीचला अडकलं आणि त्याचं गलबत पुढेही जाईना आणि मागेही जाईना. त्याच्यामुळे त्या नावाड्याने ती जी मूर्ती आहे ती कशेळी बीचमध्ये जी नैसर्गिकरित्या एक गुहा होती त्याच्यामध्ये ती तिथे उतरवली आणि तिथे ती ठेवली. आपण ज्या मगाशी कशेळीच्या बीचवरती जी गुहा बघितली ती हीच ती गुहा आहे आणि याच त्या गुहेमध्ये ती मूर्ती ठेवली गेली होती असं सांगितलं जातं. तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही जर कशेळीमध्ये आलात तर हे मंदिर नक्की बघा. खूप सुंदर आणि खूप शांत असं मंदिर आहे.